नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे डील. ही कथा 3 पात्रांच्या स्वगतातून पुढे सरकते. लेखन राजश्री बर्वे. अभिवाचक निकिता शिल्पा केतकर, डॉक्टर रागिणी अपर्णा पेंडसे, चेतन ओंकार दीक्षित. मला वाटलंच होतं, नव्हे म्हणजे मला खात्रीच होती, नाही रमू शकणार मी या संसारात. पप्पांना किती विनवण्या केल्या होत्या आपण, पण नाहीच ऐकलं त्यांनी. ह्या कर्तबगार माणसांना मोठा कैफ असतो स्वतःच्या कर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा. पप्पांनी शून्यातून उभं केलं ना हे सर्व. त्याचा कोण गर्व त्यांना. कुणाकडून काहीही मदत नसताना स्वबळावर आज 4 साखर कारखाने उभे केले. स्वतः कर्तृत्ववान ना, म्हणून मग जावई तसाच हवा. जावयाबद्दल ही एकच अपेक्षा. रविकांत त्यांच्या ह्या अपेक्षेच्या चौकटीत बसणारा होता. म्हणजे निदान त्यांना तरी तसं वाटत होतं. तो त्यांच्या मनात घर करत होता. तेव्हाच आपलं परागवरचं प्रेम त्यांना कळलं आणि केवढा तमाशा केला त्यांनी. परागला लहानपणापासूनच पाहिलेलं. पराग तसा स्वभावानं थोडा मवाळ, म्हणजे तसा हुशार, पण बोलायला एकदम कमी आणि आपल्याच कोशात राहणारा. त्यामुळे त्याचं पप्पांना कधीच कौतुक वाटलं नाही. ह्याच्या अंगात मुळी धमकच नाही. अगदीच शामळू आहे हा. कुठेतरी कारकून म्हणून चिकटणार अशी त्यांची त्याच्याबद्दलची मतं. आपलं परागवरचं प्रेम कळल्यापासून तर तुझ्याशी लग्न करायची याची मुळी लायकीच नाही. नुसतं देखणं असून संसार होत नाहीत, एवढ्या 2 वाक्यात त्यांनी विषय संपवला. शिवाय परागला तरी कुठेही तर राहायचं होतं म्हणा. त्याला सेटल व्हायचं होतं मुंबई पुण्यात. पण आपलीही तयारी होतीच की त्याच्याबरोबर कुठेही जायची. पण एकुलत्या एक लेकीला एवढ्या लांब पाठवणं पप्पांना मान्यच झालं नसतं. रडणं, रुसणं, पराग नाही तर कुणीच नाही असा स्टँड घेणं, सारं काही करून पाहिलं. पण त्याचा काहीच परिणाम त्यांच्यावर झाला नाही. तेवढ्याच रविकांत कडून मागणी आली. रविकांत मुजुमदार दिसायला बेताचाच, खरं तर तेवढाही नाही. रुबाबदार हा शब्द फारच लांबचा, खरं तर बराही म्हणता येणार नाही असा. 2-3 बिझनेस करून सोडून दिलेले. हल्ली इस्टेट एजंटचं काम करत होता. पप्पांचा 4था कारखाना टाकायच्या वेळेस त्यांना नव्यानं भेटलेला हा मुलगा वेगवेगळ्या धंद्यात हातपाय मारतो आहे ह्याचंच त्यांना कोण अप्रूप. त्या एका गोष्टीमुळे या गोडबोल्या रविकांतची पप्पांवर छाप पडली आणि त्याची परिणती आपल्या लग्नात झाली. रविकांत आपल्याला मुळीच आवडला नव्हता. म्हणजे अजूनही आवडत नाहीच म्हणा, फक्त आपण ते त्याला कळू दिलं नाही. पप्पांना वाटला तसा काही फार कर्तबगार वाटत नाही हा. म्हणजे करतोय मेहनत, पण म्हणावं तितकं यश नाही. पप्पांना मात्र खात्री वाटते अजूनही, आज ना उद्या तो यशस्वी होणार याची. पप्पांना काही वाटो, रविकांतच्या कर्तबगारीशी माझं काहीही घेणं देणं नाही. माझ्या नवऱ्याकडून मला फार काय अपेक्षा नव्हत्या. मला तो आवडायला हवा ही एकच अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे पराग मला आवडला होता. लहानपणापासूनच तो माझ्या स्वप्नातला राजकुमार होता. पराग सोडून मला दुसरा कोणीच नको होता. मला पराग मिळाला नाही याला कारण हा रविकांतच. तो पप्पांच्या सहवासात नसता आला तर कदाचित पप्पांना परागबद्दल वेगळा विचार केला असता. किंवा तसा विचार करण्यासाठी ना मी त्यांना भाग पाडू शकले असते.
पण आत्ताच्या या जर आणि तरला विशेष काहीच अर्थ नाही. पराग आता आपल्याला दुरावला आहे, हे एकच सत्य आहे. भेटणं तर दूरच, पण आपल्याशी फोनवरही बोलत नाही तो तसा वागला तरी आपण त्याला विसरू शकत नाही. रविकांतचाही आपण मनापासून नवरा म्हणून स्वीकार करू शकलेलो नाही. अर्थात पत्नीचे सारे व्यवहार आपण पार पाडतो आहोत, पण ते अगदी कोरडेपणाने. त्याच्या श्वासाने आपण मोहरत नाही, त्याच्या सहवासाने आपण उमलत नाही, त्याच्या स्पर्शाने आपल्या शरीरातला गुलमोहर बहरत नाही, त्याचा अंकुर आपल्या कुशीत रुजावा असे अजिबात वाटत नाही. आपली ही नाराजी तशी त्याच्यापासून लपलेली नाही. आपल्याला खुश ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न करतो तो. आपल्या सौंदर्यावर फिदा आहे. आपल्याला बरोबर घेऊन फिरताना वावरताना त्याला अभिमान वाटतो. पण हल्ली मात्र थोडा नाराज असतो. 2 वर्ष झाली तरी मूल होत नाही म्हणून. खरं तर मूल आपल्यालाही हवंय, पण ते मूल रविकांतचं नको, नक्कीच नको. त्याच्यासारखं अव्यवस्थित कुरूप छे नकोच. रविकांतला सहन करणं जड जातंय. त्याच्यासारखंच मूल झालं तर विचारही नको वाटतो. म्हणून तर सुरुवातीपासूनच आपण गोळ्या घेतोय. त्याला कुठे माहित आहे हे म्हणा. हल्ली सारखीच बुणबुण लावली डॉक्टरकडे जाऊया म्हणून. आता मात्र काहीतरी पाऊल उचलायला हवंय. तरी बरं, रागिणीच गायनॉकॉलॉजिस्ट आहे ते. इतके दिवस होती पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला, आता इथे कोल्हापुरात प्रॅक्टिस चालू केली. गेल्या आठवड्यात तर झालं ना तिच्या त्या इनफर्टिलिटी क्लिनिकचं उद्घाटन. आता तिलाच विश्वासात घ्यावं लागणार बहुतेक. आपला प्लॅन पटेल का तिला? उद्याच जाऊन भेटूया तिला. निकिता भेटून गेली रविवारी. अस्वस्थ करून गेली आपल्याला. खरं तर आपली अगदी जिवलग मैत्रीण. पण इतके दिवसात तिच्या मनात काय चाललं होतं ते साधं कळलंही नाही आपल्याला. वाटलं होतं रुळली असेल आता आपल्या संसारात. करून घेतलंय तिनं स्वतःला ऍडजस्ट. विसरली असेल सारं पूर्वीचं. सहवासानं प्रेम बसलं असेल नवऱ्यावर. तिचं लग्न झालं तेव्हापासून आपण नव्हतोच ना इथे काही जाणून घ्यायला. आता परत आलोय इथे, प्रॅक्टिस करायला सुरुवात केलीये. आणि आली ती पहिलीच केस निकिताची. तीही अशी विचित्र. असं सर्व सिनेमात सिरियल्समध्ये पाहिलं होतं, ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात असं घडतं. निकिताच्या मनात अजूनही पराग आहे असं म्हणतीये. हे परागचं तिच्या मनातलं अस्तित्वच तिला रविकांतच्या जवळ जाऊ देत नाहीये. तसा तिचा तरी काय दोष आहे म्हणा. रविकांतचं व्यक्तिमत्वही तसंच आहे. कुठल्या स्त्रीला वाटेल त्याच्याबद्दल प्रेम? निकितासारख्या सौंदर्यवतीला तर नाहीच नाही. त्यातून हे लग्न तिच्यावर लादलेलं. खरंच निकिताच्या पप्पांनी फार मोठी चूक केली. त्यावेळेस आपण सांगत होतो निकिताला पराग बरोबर निघून जा म्हणून, पण तिची हिंमतच झाली नाही तेव्हा पळून जायची. शिवाय परागची ही तयारी नव्हतीच लगेच लग्न करायची. तो सेटलही झाला नव्हता तेव्हा. आता काय, तो तिथे मुंबईत येतही नाही कधी इथे. हा म्हणजे फोन करतो कधीतरी, पण निकिताचा विषय काढत नाही. त्याच्या दृष्टीने आता ती परस्त्री. इतके दिवस निकिताही त्याला विसरले असाच भासवत होती आपल्याला. पण आज मात्र भडाभडा बोलली. एक वेळ परागला विसरण्याचा प्रयत्न करेन, पण रविकांतशी कधीच समरस होता येणार नाही असं म्हणत होती. खरं तर रविकांतचंही चुकलंच. लग्नाआधी तिनं त्याला भेटून परागबद्दल सगळं सांगितलं होतं. अजूनही लग्नाला नकार द्या
अशी विनवणीही केली होती. तुम्हीच नाही म्हणालात तर पप्पा भविष्यात कधीतरी परागबद्दल विचार करतील अशी आशाही तिनं त्याच्याकडे व्यक्त केली होती. पण रविकांत, त्यानं ते मुळीच मान्य केलं नाही. तेव्हा निकितानं त्याच्या मनाला अशी काही भुरळ पाडली होती की आता त्याला कोणत्याही परिस्थितीत तीच हवी होती. एवढं सगळं कळूनही रविकांतनं तिच्याशीच लग्न केलं. म्हणूनच तिच्या मनात त्याच्याबद्दल राग खदखदत राहिला. कुणाच्याही मनात राहील. म्हणूनच तिला रविकांतबद्दल प्रेम वाटत नाही. त्याच्या स्वार्थी वृत्तीचा तिला इतका तिरस्कार वाटतोय. त्यातून त्याचं व्यक्तिमत्वही तिला शोभेचं नाही. आता म्हणतीये मूल हवंय, पण ते रविकांतचं नकोय. तिचा हा निर्णय ऐकून शॉकच बसला मला. स्वतःच्या सगळ्या टेस्ट करून झाल्यात तिच्या. आता मूल हवंय तिला. खरं तर परागपासूनच मूल झालेलं आवडलं असतं तिला, असं म्हणाली. पण पराग खूप सज्जन आहे. तो आता तिच्या आयुष्यात कधीही डोकावणार नाही हे तिला माहिती आहे. आणि म्हणूनच तिला आता दुसऱ्या कुठल्या तरी देखण्या, रुबाबदार अशा पुरुषाचं वीर्य हवंय. जगाला दाखवायला ते मूल रविकांतच असेल, पण खरं तर ते नसेल. असं वागवून तिला कुठलं समाधान मिळणार आहे कोणास ठाऊक. पण असं झालंच तरच मी सुखी होईन, असं म्हणाली ती. मी खूप समजावलं तिला ह्या मार्गाने जाऊ नकोस म्हणून, पण तिचा निश्चय कायम आहे. माणसाचं मन मोठं विचित्र असतं नाही. सुखी होण्याचे विविध मार्ग ते शोधत असतं. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे मार्ग काढून त्यात समाधान मानत असतं. एकदा का आपल्यावर अन्याय झालाय असं त्या मनानं घेतलं की मग मात्र कुठलाही निर्णय, मग तो सारासार विचारबुद्धीने केलेला असो वा नसो, तो स्वीकारायला ते मागे पुढे पाहत नाही. नाहीतर निकितासारखी मुलगी असं काही ठरवेल असं आपल्याला स्वप्नातही वाटलं नसतं. आणि आता निकिताला हवा असलेला पुरुष आपल्याला शोधायचा आहे. आपण शोधणार तो चांगलाच कुणीतरी असणार याची खात्री आहे तिला. आर्टिफिशियल इन्सिमिनेशनही आपल्यालाच करून द्यायचंय. खर्च करायची तयारी आहे तिची, पण काहीच ऑफिशियल होता कामा नये. नथिंग इन ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणाली ती. म्हणजे रेग्युलर प्रोसिजरने नाही जाता येणार. वीर्य बँकेतूनही वीर्य नाही घेता येणार. काय करायचं? कुठून आणायचा असा पुरुष? कसं बोलायचं त्याच्याशी? खरं नाही सांगता येणार त्याला. इनफर्टिलिटीची केस आहे असं सांगावं लागेल, तेही नाव न सांगता. पैशाची गरज असलेला कोणीतरी शोधायला लागेल. ब्लड ग्रुपही रविकांतच्याच ब्लड ग्रुपशी जुळेल असंही पाहायला हवं. कठीण आहे बाबा सगळं, पण तेवढंच चॅलेंजिंग. आपली ही पहिलीच केस. यशस्वी झाली तर आपल्याला कॉन्फिडन्सही येईल. नाहीच झाली तर नाव खराब होणार नाही, कारण कुठेच काही ऑफिशियल नाहीये. आपल्यासाठी एक एक्सपेरिमेंट. आपल्यालाही चांगली फी देणार आहे. हा, आता फीचं जाऊ दे. हे काम पैशांसाठी नाही तर आपली बालमैत्रीण म्हणून आपल्याला करायचंय. निकिता आपल्याला अगदी लहान बहिणीप्रमाणेच आहे. जशी रेवती तशीच निकिता. पण निकितावरून एक धडा मात्र चांगलाच मिळाला. जसं तिच्या बाबतीत झालं तसं रेवतीच्या बाबतीत मात्र होऊ देता कामा नये. रेवतीचं चेतनवर प्रेम आहे. तिचं आणि चेतनचंच लग्न व्हायला हवं. बाबांना मान्य नाहीये हे लग्न. त्यांना आवडलाच नाहीये चेतन. बाबांना पटवायची जबाबदारी रेवतीने माझ्यावर टाकली आहे. चेतनही उद्या आपल्याला भेटायला येणार आहे. बाबांना मी मनवावं म्हणून गळ घालणार असेल. खरंच मोठ्या परीक्षेचा काळ आहे हा माझ्यासाठी. चेतन तसा खूपच चांगला मुलगा आहे. रेवती करता अगदी योग्य. मोठी मेहुणी म्हणून खूप आदरही आहे त्याला आपल्याबद्दल. दिसायलाही चांगला आहे, स्वभावानेही उमदा आहे. दुसऱ्याचा खूप विचार करणार आहे, कुणालाही न दुखावणार आहे. हॉटेल टाकायचं म्हणतोय. पैशाची जमवाजमव चालू आहे. लोन काढतोय तगडं.
माझ्याकडे असते तर नक्कीच मी त्याला मदत केली असती, पण माझीच प्रॅक्टिस आत्ता चालू होतीये. अरेच्छा, इतका वेळ नाही, ते एकदम आत्ता स्ट्राईक झालं. चेतनलाच विचारावं का निकितासाठी? अरे बापरे, काय काय विचार करतोय आपण? नको रे बाबा, रेवतीला कळलं तर काय वाटेल तिला? नकोच ते, छे छे. पण पण कसं कळेल रेवतीला? कोण सांगणार? गुपित ठेवायचं ठरवलं तर सहज शक्य आहे. फार कठीण काम नाहीये हे. छे छे, नकोच. पण आपल्याच बहिणीला फसवायचं आपण? पण फसवायचंय काय त्यात? खोटं तर बोलणार नाही होत ना आपण. सत्य डिस्क्लोज न करणं म्हणजे असत्य बोलणं नव्हे. आणि जर हे झालं तर त्यात वाईट काय आहे? निकिताच्या मनासारखं होईल, चेतनला पैसे मिळतील, आपल्याला एक आव्हानात्मक केस मिळेल. निकिताच्या मनात आहे तसा माणूस मी तरी कुठून शोधून आणणार आहे अदरवाईज? बरं, चेतनला कोणाची केस आहे ते माहीत नसेल, निकिताला कोणाचं मूल आहे हेही माहीत नसेल. हे सारं गुपित ठेवणं तर आपल्याच हातात आहे ना. रेवती तर या सर्व बाबतीत अनभिज्ञच राहील. मग यात कुठे कोणाचं नुकसान आहे? झाला तर फायदाच आहे. आणि तसं पाहिलंच तर चेतन करता हे फार मोठं काम नाहीये. फक्त वीर्य तर आणून द्यायचंय इथे क्लिनिकमध्ये. पुढचं सारं काम माझं आणि निकिताचं. बस, ठरलं तर. इथे तिथे कुठेही जायला नको, चेतनलाच विचारावं. रागिणीताईंकडे गेलो कुठल्या गोष्टी करता? तर आपलं प्रपोजल घेऊन रेवती करता. म्हणजे तसं भेटलोही आहोत आपण पूर्वी त्यांना. त्यांना माहीतच होतं आम्हा दोघांबद्दल. त्यांचा पाठिंबाही असावा बहुधा. म्हणजे नक्की माहीत नाही, पण विरोध नाही म्हणजे पाठिंबाच असावा. रेवतीच्या बाबांना आपण पसंत नाही, पण रागिणीताईंना आहोत म्हणून खूप हायसही वाटत होतं आपल्याला. रागिणीताईंना भेटेपर्यंत, त्यांच्याशी बोलेपर्यंत मनात धुकधुक होती. पण जेव्हा त्यांनी बाबांना पटवायचं आश्वासन दिलं तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. पण आपल्यासारखंच त्यांनीही एक प्रपोजल टाकला आपल्याकडे. खर तर गळच घातली आणि त्यामुळेच झोपच उडून गेली सगळी. त्यांची कुणी पेशंट आहे म्हणे, कित्येक वर्ष मूल होत नाहीये, अगदी डेस्परेट झालीये बाळासाठी. तिच्याकरता आपलं वीर्य? छे, असं काही आपल्याला कोणी विचारेल असं कधी वाटलंच नव्हतं. वीर्यदान चांगलं की वाईट काहीच कळत नाहीये. या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. एका अर्थी वाटतंय चांगलंच आहे की. जसं रक्तदान तसं वीर्यदान, शेवटी ते दानच. अशा गोष्टींचं दान जे देऊन आपला तोटा नाहीच पण दुसऱ्याचा फायदा, हे तर पुण्याचंच काम. पण तसं पाहायला गेलं तर गुंतागुंतीचंही. सारं गोपनीय राहील म्हणतायत रागिणीताई, पण उद्याचं काय सांगावं? जर कधी काळी कुठून बातमी फुटली आणि हकना कुठली तरी बाई त्या मुलासकट आपल्या गळ्यात पडली तर? करायला जाऊ एक आणि होईल भलतच. शिवाय रेवतीलाही हे कळता कामा नये असं म्हणाल्यात रागिणीताई. पण सहजीवन सुरू व्हायच्या आधीच प्रतारणेचा जन्म? छे छे, नकोच ते लफडं. काहीच गरज नाहीये या सर्वात पडण्याची. पण पैसेही चांगले मोजणार आहेत म्हणे ती बाई. आता ह्या क्षणी तर आपल्याला पैशांचीही नितांत गरज आहे. तसं लोन घेतलंय आपण तरी थोडे कमी पडतातच आहे पैसे. एवढ्याशा गोष्टीला एवढे पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे? पण कसलं विचित्र आहे ना हे डील. ज्या बाईंची डील आहे ती बाई कोण हे आपल्याला कधीच कळणार नाही. तिला आपल्या बाळाचा जन्मदाता कधीच कळणार नाही. या तिच्या नवऱ्याचा काय स्टँड आहे हेही आपल्याला माहित नाही. रिअली स्ट्रेंज. पण जाऊ दे ना, काय करायचं या सर्वांची आपल्याला. आपण फक्त आपलं पाहायचं. हे सगळं यशस्वी झालं तर रागिणीताई खुश होतील आपल्यावर.
आपल्या लग्नाचंही सोपं होऊन जाईल. वीर्यदान केल्याने कितीतरी प्रश्न सुटतील आपले. पण जाऊ दे, बस झालंय. पण आणि परंतु किती वेळ मनाचं हो नाही चाललंय. विचार करता करता रात्र सरली. बस झाला आता विचार करणं. ठरलं तर करून टाकायचं हे काम. आपल्यासाठी तर खूपच सोपं आहे हे काम. म्हणजे आपल्याला काही ऍडमिट वगैरे नाही व्हायचं, की कुठेही सही करायची नाही. आपणच वीर्यदान केलंय याचा पुरावा तरी कुठे असणार आहे मग. उगाच काळजी करतोय आपण एवढ्याशा गोष्टीची. करून टाकूया. कधी ते विचारायला हवं रागिणीताईंना. लवकरात लवकर होऊन जाऊ दे, म्हणजे डोक्याला जास्त दिवस टेन्शन नको. आहा, इतकं छान वाटतंय ना आज रागिणीचा फोन येऊन गेल्यापासून. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या बाळाचा जन्मदाताही मिळाला तिला. अगदी आपल्याला हवा तसा, परागसारखाच. उंचापुरा, गोरा, देखणा आणि इतरही सर्व चांगलंच आहे. म्हणजे शिक्षण, चारित्र्य वगैरे वगैरे. आपल्याला वाटलंच होतं नव्हे, खात्रीच होती रागिणी हे जमवेलच. ती खूप हुशार आहे आणि आपली खास मैत्रीणही. आपलं दुःख ती नक्कीच समजून घेईल. त्याचं नाव गाव तुला कळणार नाही हे मात्र तिने ठासून सांगितले. आणि तसंही आपल्याला कुठे हवं आहे त्याचं नाव गाव. आपला हेतू सफल झाल्याशी कारण. आता आपल्याला मूल होईल. ते मूल छान असेल, देखणं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते रविकांतचं नसेल. आणि हे रविकांतला कधीच कळणार नाही. तो अशा मुलाला खेळवत बसेल की जे त्याचं स्वतःचं नाही. आणि आपण पाहू ते सारं डोळे भरून. जीवाची तगमग शांत होईल. मग नुसत्या विचारांनीही समाधान होते. होय, हेच तर हवंय आपल्याला. असाच घ्यायचाय आपल्याला बदला. रविकांतचा, पप्पांचा आणि स्वतःच्या मनाविरुद्ध वागलेला आपलाही. आता फक्त एकच प्रश्न राहिला आहे, पैशांचा. लाखांमध्ये पैसे लागतील. रविकांत कडून कसे मिळवायचे तोच विचार चाललाय. रविकांतचं ते गड हिंगलजच्या जमिनीचं डील बिनवसल्यापासनं फार सैरभैर झालाय तो. आपल्याला माहित नाही असं वाटतंय त्याला. पण आपण ऐकलं ना त्या दिवशीचं त्याचं आणि मिस्टर खोराणांचं बोलणं. खूपच खाट्यात गेलाय तो. पप्पांना कळवायला हवं हे. कर्तबगार म्हणून निवडलेला माणूस कसा निघाला ते. पण पप्पांना काय कमी आहे म्हणा. कळलं तर म्हणतील सोडून द्या जावई बापू ते इस्टेट एजंटचं काम. माझ्या साखर कारखान्याच्या कामात लक्ष घाला. झालंच तर एखाद दुसरा कारखाना त्याच्या नावावरही करतील. पण आत्ताच त्यांना हे सर्व कळवायला नको. करू दे अजून त्याला धडपड. पाडू दे काय तो उजेड पाडायचा आहे त्याच्या कर्तबगारीचा. परवा विचारत होता लग्नाच्या वाढदिवसाचं काय हवंय म्हणून. मनापासून प्रेम करतोय आपल्यावर. कुठलाही शब्द खाली पडू देत नाही आपला. म्हणूनच जेव्हा हिऱ्याचं पेंडंट, बांगड्या आणि इयरिंगसाठी 4 लाख रुपये मागितले तेव्हा चेहरा पडला त्याचा. विचारत पडल्यासारखा वाटला. पण मला नक्की खात्री आहे काही करून आणून देईलच तो आपल्याला पैसे.
आपल्याला खुश ठेवण्याची एकही संधी सोडत नाही तो. त्याला खरेदीची आवड नाही हे एक बरं झालं. तो फक्त पैसे द्यायचं काम करतो. एकदा त्याने पैसे आणून दिले की ते पैसे रागिणीला देऊन टाकायचे आणि मग परवा घेतलेलं ते आर्टिफिशियल पेंडंट, बांगड्या आणि इयरिंग्स दाखवायचे त्याला, हिऱ्याचे म्हणून. या पुरुषांना कुठे काय कळतंय त्यातलं, आणि रविकांतला तर नाहीच नाही. सध्या रागिणीने दिले आहेत त्या माणसाला पैसे, तिच्याकडचे ऍडव्हान्समध्ये द्यायचे होते. त्यालाही गरज आहे म्हणे पैशांची. कोणाला तरी द्यायचे होते म्हणून तर तयार झालाय. खरं तर खूप उत्सुकता वाटते त्याला पाहायची. पण वर्ड इज वर्ड. रागिणी नियमांच्या बाबतीत फार कठोर आहे. एखादी गोष्ट नाही सांगायची ठरवली तर नाही सांगायची शेवटपर्यंत. आणि खरं तर नकोय कळायला ते. उगीच गुंतागुंत निर्माण व्हायला नकोय. हृदयात धडधडते अगदी. इतके कठीण प्रसंग आयुष्यात येऊन गेले, पण आता जे टेन्शन आलंय तसं कधीच आलं नव्हतं पूर्वी. परवापर्यंत आपण किती फर्म होतो या वीर्यदानाबद्दल. म्हणजे चुपचाप बाटली घेऊन रागिणी त्यांच्या क्लिनिकमध्ये जायचं असं ठरवलं होतं. गेल्या आठवड्यात सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या. रागिणी ताईंकडून ग्रीन सिग्नल मिळाला. ऍडव्हान्स मध्येही पैसे देऊन टाकले त्यांनी. इथपर्यंत सारं सुरळीत झालंय. रेवती अजून अनभिज्ञच आहे आणि तशीच ती राहील अशी आशाही आहे. कुठेच काही अडचण नाहीये. असं असतानाही आपलं चंचल मन मात्र आता धोका देतंय, आपल्या कृतीला विरोध करतंय. पण तरीही जी गोष्ट करण्याची आपल्या मनाची तयारी नाही ती गोष्ट आपण का करावी या विचाराने मनात प्रवेश केला आणि आता मात्र सारच बदललंय. आता नाही म्हणणं बरोबर नाही हे पटतंय. आणि एवढ्या शेवटच्या क्षणी रागिणी ताईंना नकार देणं जमेल का आपल्याला? मग लक्षात आलं नाहीच जमणार. त्या शब्दाच्या किती पक्के आहेत याचं वर्णन कित्येक वेळा ऐकलंय आपण रेवतीकडून. त्यांचा रोष ओढवून घेणं म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं होईल. शिवाय ती बिचारी त्यांची पेशंट अपत्य प्राप्तीसाठी आसुसलेली आहे. त्यापेक्षा आता जे करायचं ठरवलंय तेच होऊन जाऊ दे. या सर्वातून आपण जो सुवर्ण मध्य काढलाय तोच योग्य आहे. तसं झालं तर सर्वांच्याच मनासारखं होईल. फार फार तर काय होईल, आपल्याला मिळालेले पैसे त्या माणसाला द्यायला लागतील. ते तर देऊच आपण. अजून जास्तीत जास्त काय होईल तर त्या माणसाचे रिपोर्ट नॉर्मल नसले तर हा प्रयोग फसेल. पण तसा चान्स खूपच कमी आहे, कारण तो म्हणाला त्याप्रमाणे त्याने पूर्वी हे रिपोर्ट केलेले आहेत आणि ते नॉर्मल आहेत. आणि उगाच वाईट विचार का करायचा, नेहमी चांगलाच विचार करावा. म्हणजे तसंच होतं. सारं काही व्यवस्थित होईल. हे वीर्य आपलं नाही हे रागिणी ताईंना कळणारच नाही. त्या बाईला दिवस राहतील, तीही आनंदी होईल. रागिणी ताईंची पहिलीच आव्हानात्मक केस यशस्वी होईल, त्याही खुश होतील. आपल्या मनाची तयारी नसल्याने आपण आपल्या मनाचं ऐकल्याने आपलंही समाधान होईल. म्हणजे आपण जे करतोय त्यात कोणाचंच नुकसान नाहीये, नाही का? हा, असंच होईल. सारं काही पॉझिटिव्ह. उगाच टेन्शन घेतोय आपण. खरं तर किती मनासारखं घडतंय आपल्या. पैसे घेतल्यानंतर आपला विचार बदलला म्हणून मग आपण इंटरनेटवरती जाहिरात काय टाकली, त्या जाहिरातीला त्या माणसाकडून प्रतिसाद काय मिळाला, त्याचे रिपोर्ट नॉर्मल असूनही आपण सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये परत सगळे रिपोर्ट करून घ्यायला तो तयार काय झाला. सारं काही मनासारखं घडतंय. तो माणूसही मराठीच आहे, फोनवर बोलतो, म्हणजे त्यावरून तरी बरा वाटतो. शिवाय सगळ्या टर्म्स अँड कंडिशन त्याला मान्य आहेत. आता फक्त त्याचे आजचे रिपोर्ट्स नॉर्मल येऊ देत म्हणजे झालं. त्यालाही पैशांची गरज आहे म्हणे, आपल्यासारखीच. आपलं म्हणून त्याचंच वीर्य जाईल रागिणीताईंकडे. रागिणीताईंपासून हे लपवलं म्हणून वाईट वाटायला नकोय आपल्याला. त्यांनी रेवतीपासून हे लपवलेच आहे ना. आणि तसंही ऑन पेपर काहीच नाहीये. मग काय, फक्त वीर्य चांगलं असल्याशी मतलब. मग ते चेतन प्रभूंचं असो वा रविकांत मुजुमदारांचा असो, नाही का?
आता या गोष्टीचा विचार बंद. आपण कुणाचंच नुकसान करत नाही आहोत की कुणाला लुबाडत नाही आहोत. आपण फक्त आपल्या मनाचं ऐकतोय. आता फक्त देवाकडे एकच मागणं, या रविकांतचा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे आणि त्याच्यापासून त्या बाईला मूल होऊ दे आणि हे डील सक्सेसफुल होऊ दे. कथेचं नाव होतं डील. लेखन राजश्री बर्वे. अभिवाचन शिल्पा केतकर, अपर्णा पेंडसे आणि ओमकार दीक्षित. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. विविध कथांचा आस्वाद घेण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.